नमस्कार. अकाउंट्स पेएबल सांभाळणं म्हणजे काय? कागदपत्रांचा डोंगर आणि न संपणारं काम, बरोबर ना? पण जरा विचार करा, जर हेच किचकट काम एकदम सोपं, वेगवान आणि पूर्णपणे ऑटोमॅटिक झालं तर? आज आपण नॅनोनेट्स नावाच्या एका जबरदस्त एआय टूलबद्दल बोलणार आहोत, जे अकाउंट्स पेएबलच्या कामात अक्षरशः क्रांती घडवत आहे. चला तर मग पाहूया हे नक्की कसं काम करतं. आजच्या या प्रवासात आपण काय काय बघणार आहोत, तर सगळ्यात आधी मॅन्युअल डेटा एंट्रीची नेमकी समस्या काय आहे ते समजून घेऊ. मग त्यावर एआय आधारित उपाय काय आहे ते पाहू. त्यानंतर नॅनोनेट्स पडद्यामागे कसं काम करतं ते जाणून घेऊ. अर्थात ऑटोमेशनचे फायदे काय आहेत यावरही बोलू. आणि शेवटी हे सगळं प्रत्यक्षात वापरायला कसं सुरुवात करायचं हे सुद्धा पाहू. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या भागापासून. मॅन्युअल डेटा एंट्री. का बरं ही पारंपरिक पद्धत आपल्या कामात एक मोठा अडथळा ठरते? जे लोक फायनान्स विभागात काम करतात त्यांना हे चित्र नक्कीच ओळखीचं वाटेल. टेबलावर इनव्हॉइसचं ढीग आणि त्यातच अख्खा दिवस जातो. यामुळे खरंच महत्त्वाच्या कामांवर लक्ष केंद्रित करायला वेळच मिळत नाही. आणि खरी गोम तर इथेच आहे. हाताने डेटा एंट्री करणं म्हणजे दोन मोठ्या डोकेदुख्या आहेतच. एक म्हणजे कामाचा वेग प्रचंड कमी असतो आणि दुसरा म्हणजे माणसांकडून चुका होतातच. या दोन्ही गोष्टींमुळे सरळ सरळ व्यवसायाला फटका बसतो, कारण वेळ आणि अचूकता दोन्ही धोक्यात येतात. ठीक आहे, प्रॉब्लेम तर आपण पाहिला, पण मग यावर सोल्युशन काय? इथेच पिक्चरमध्ये येतो नॅनोनेट्स. हा एक असा एआय उपाय आहे जो या सगळ्या त्रासातून आपली कायमची सुटका करतो. आता अनेकांना प्रश्न पडेल की नॅनोनेट्स म्हणजे नक्की काय? तर सोप्या शब्दात सांगायचं झालं तर हे एक असं एआय प्लॅटफॉर्म आहे जे तुमच्या कागदपत्रांमधून सगळी महत्त्वाची माहिती स्वतःहून बाहेर काढतं. म्हणजे तुम्हाला हाताने काहीही टाईप करत बसायची गरजच नाही. ह्या तंत्रज्ञानाचं वर्णन करायला एक वाक्य अगदी परफेक्ट आहे. ते म्हणजे हे माणसाप्रमाणे कागदपत्र वाचतं. याचा अर्थ काय? तर ते फक्त शब्द ओळखत नाही, तर त्या शब्दांमागचा अर्थ आणि संदर्भ जसं आपण समजून घेतो अगदी तसंच ते समजून घेतं. कमाल आहे नाही का? आणि हो, नॅनोनेट्स फक्त काही इनव्हॉइसपुरतं मर्यादित नाहीये. तुम्ही त्याला पावत्या द्या, पर्चेस ऑर्डर द्या, कोणतेही फॉर्म्स, बिल, अगदी आयडी कार्डसुद्धा, हे सगळं काही प्रोसेस करू शकतं. म्हणजे विचार करा, हे किती कामाचं आहे. चला आता तिसऱ्या भागात जाऊया. नॅनोनेट्स नेमकं काम कसं करतं, म्हणजे पडद्यामागे नक्की काय जादू चालते ते आता आपण समजून घेऊया. एखादं इनव्हॉइस अपलोड केल्यापासून ते तुमच्या सॉफ्टवेअरमध्ये जाण्यापर्यंतचा प्रवास कसा असतो ते पाहू. ही सगळी प्रोसेस आहे ना, फक्त 4 सोप्या स्टेप्समध्ये होते. बघा, पहिला म्हणजे तुम्ही कागदपत्र अपलोड करायची. मग काय, एआय आपलं काम सुरू करतं. ते त्यातली सगळी महत्त्वाची माहिती म्हणजे रक्कम, तारीख, नाव सगळं काही वेगळं काढतं. तिसऱ्या स्टेपमध्ये तुम्ही फक्त एकदा नजर टाकायची की सगळं बरोबर आहे की नाही, आणि झालं, सगळा स्वच्छ डेटा थेट तुमच्या अकाउंटिंग सॉफ्टवेअरमध्ये जातो. आहे की नाही एकदम सोपं? म्हणजे बघा, संपूर्ण प्रक्रियेचा सार अगदी सोपा आहे. कागदपत्र द्या, एआय ते वाचेल आणि तुम्हाला हवा तो डेटा काढून देईल. ह्या 3 गोष्टीच याचं खरं रहस्य आहेत. ओके, तर आता भाग 4, ऑटोमेशनचा फायदा. हे कसं काम करतं ते तर आपण पाहिलं, पण यामुळे खरंच काय फरक पडतो? या एआय प्रक्रियेचे नेमके फायदे काय आहेत त्यावर एक नजर टाकूया. इथे बघा, जुनी पद्धत आणि नॅनोनेट्स वापरल्यानंतरची पद्धत यात किती जमीन आसमानाचा फरक आहे. जिथे हाताने काम करायला मिनिटं किंवा तास लागायचे, तिथे आता सेकंदात काम होतंय. जिथे माणसांकडून चुका होण्याची शक्यता होती, तिथे आता एकदम हाय ॲक्युरेसी मिळते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जिथे मनुष्यबळ लागायचं तिथे आता सगळं ऑटोमॅटिक होतंय. म्हणजे खर्चही वाचला. हे जबरदस्त फायदे मिळतात ते याच्या काही खास फीचर्समुळे. पहिलं म्हणजे नो कोड मॉडेल. याचा अर्थ तुम्हाला कोडिंग येत नसली तरी तुम्ही एआयला शिकवू शकता. दुसरं, याचं OCR तंत्रज्ञान, म्हणजे कागदावरचं वाचण्याची क्षमता इतकी भारी आहे की चुका जवळजवळ होतच नाहीत. आणि तिसरं म्हणजे API इंटिग्रेशन. सोप्या भाषेत सांगायचं तर हे तुमच्या कुठल्याही सध्याच्या सॉफ्टवेअरशी अगदी सहजपणे कनेक्ट होतं. चला, आता शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. नॅनोनेट्सचा वापर कसा करायचा, म्हणजे या ऑटोमेशनची सुरुवात कुठून आणि कशी करायची ते आता आपण पाहूया. सुरुवात करणं अजिबात अवघड नाहीये. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, सुरुवातीला चांगली स्पष्ट कागदपत्र वापरा आणि काही नमुने देऊन एआयला थोडं ट्रेन करा. मग बघा, जसजसं ते जास्त कागदपत्र बघेल ना, तसतसं ते जास्त हुशार होत जाईल आणि त्याची अचूकता वाढतच जाईल. ज्यांना हे स्वतः ट्राय करून बघायचं असेल त्यांच्यासाठी एक सोपा मार्ग आहे. फक्त nanoNets.com वर जा, तिथे फ्री ट्रायलसाठी साइन अप करा आणि स्वतःच अनुभवा की डॉक्युमेंट प्रोसेसिंग ऑटोमेट करणं किती सोपं आहे.
आणि जाता जाता एक विचार नक्की करा. विचार करा की डेटा एंट्रीसारख्या कंटाळवाण्या कामातून जो इतका वेळ वाचेल त्यावेळेत तुमचा व्यवसाय काय काय नवीन करू शकतो, कुठल्या मोठ्या गोष्टी साध्य करू शकतो यावर नक्की विचार करा.